नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय आजपासून लागू। 1 ऑगस्ट शनिवार। काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल विभागाने उच्चस्तरीय राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे। शासकीय पड जमिनी भाडेपट्ट्याने देऊन त्यावर चारा व बांबू लागवडीच्या धोरणावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या समितीकडे असणार आहे। या संदर्भातील शासन निर्णय 31 जुलै रोजी जारी करण्यात आला आहे। महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत विधानसभा आणि विधान परिषदेतील 11 महिला आमदार तसेच प्रत्येक महसुली विभागातून 2 अशासकीय महिला सदस्यांचा समावेश असेल। महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील। शासकीय पडजमिनीचा प्रभावी वापर करून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या अंतर्गत नोंदणीकृत पात्र महिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांचे बचत गट, उमेद आणि माविम अंतर्गत कार्यरत महिला बचत गट, महिला सेवा सहकारी संस्था तसेच ग्रामसंघ यांना शासकीय जमिनी भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहेत। त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील शासकीय महापालिका व अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातून म्हणजेच MBBS पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदवीनंतरची 1 वर्षाची अनिवार्य सामाजिक सेवा राज्य शासनाने अखेर रद्द केली आहे। वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे। यापूर्वी शासकीय तसेच शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पदवीनंतर 1 वर्ष शासकीय अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयात सेवा देणे बंधनकारक होते। मात्र गेल्या काही वर्षात वैद्यकीय महाविद्यालये व पदवीधरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यानुसार सेवा समायोजनासाठी शासनाकडे पुरेशी पदे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले। बॉन्ड सेवा वेळेत पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशात अडचणी येत होत्या। अनेक पदवीधर केवळ PG प्रवेशासाठी ही सेवा करत असल्याचे तसेच आपत्कालीन सेवेसाठी ते पुरेसे अनुभवी नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते। या पार्श्वभूमीवर बॉन्डची सक्ती पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाची झळ भारतासह इतर देशांना बसत आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने घेत असलेल्या मोठ्या निर्णयामुळे त्याचा फटका इतर देशांना बसत आहे। यातच आता 1 ऑगस्टपासून ग्राहक उपयोगी वस्तूंसह इतर अनेक वस्तूंमध्ये वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच LPG सिलेंडरचे नवे दर जाहीर करण्यात आले असून ही नवीन दरवाढ आजपासून लागू होणार आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर म्हणजेच कमर्शियल गॅस सिलेंडर 192 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे। आता त्याचा भाव 2738 रुपये इतका झाला आहे। त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र घरगुती गॅस सिलेंडरचे दर जैसे थेच असून यामध्ये कोणतीही दरवाढ लागू करण्यात आलेली नाही। मात्र उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना मोठा फटका बसला आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या खिशाला झळ बसणार असून 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। बँकाच्या सेवा शुल्कात आजपासून म्हणजेच 1 ऑगस्ट 2026 पासून काही बँका आणि त्यांच्या सेवा शुल्कातही बदल करण्यात आला आहे। त्यामध्ये उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने SMS अलर्ट शुल्कात बदल जाहीर केला आहे।
नव्या नियमानुसार ठराविक मासिक मर्यादेनंतर प्रति SMS 30 पैसे शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय क्रेडिट कार्ड देखभाल शुल्क आणि इतर बँकिंग सेवांमध्येही काही बदल होण्याची शक्यता असून ग्राहकांनी आपल्या बँकेच्या अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवावे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. आज म्हणजेच 1 ऑगस्टपासून लागू होणारे बदल थेट तुमच्या दैनंदिन खर्चाशी संबंधित आहेत. LPGचे दर, रेल्वे तिकीट बुकिंग, विमान प्रवास, बँकिंग सेवा आणि घरगुती वस्तूंच्या किमतीमध्ये होणारे बदल तुमच्या मासिक बजेटवर परिणाम करू शकतात. त्यामुळे कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी संबंधित संस्थांनी जाहीर केलेले नवे नियम आणि दर तपासून पुढील नियोजन करणे फायदेशीर ठरेल. त्यानंतरचा होणारा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा. रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये नवे नियम. भारतीय रेल्वे तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी नवे नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. नव्या व्यवस्थेनुसार टोकन वाटप आणि तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया एकाच वेळी सुरू केली जाणार आहे. त्यामुळे आरक्षण केंद्रांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठा आणि महत्त्वाचा नियम. FMCG आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागण्याची शक्यता. 1 ऑगस्टपासून अनेक दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांच्या मते TV, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, कपडे तसेच अनेक FMCG उत्पादकांच्या किमतीत वाढ होऊ शकते. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या किमतीत 4 ते 6% वाढ होण्याची शक्यता असल्याचे बाजारातील जाणकारांचे मत आहे. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा. 1 ऑगस्टपासून रेल्वे रिझर्वेशन काउंटरवर तात्काळ तिकीट बुक करण्याची पद्धत बदलेल. आता आधी प्रवाशांना टोकन मिळेल आणि मग त्याच क्रमानुसार तिकीट बुक केले जाईल. त्यामुळे लांबच लांब रांगा, ढकलाढकली आणि वारंवार काउंटरवरच्या फेऱ्या मारण्याचा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे. रेल्वेने टोकन वाटपाची वेळेतही तात्काळ बुकिंगच्या वेळेसोबत जोडली आहे, जेणेकरून पूर्ण प्रक्रिया सुलभ होऊ शकेल. त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल. पगारदार आणि नॉन ऑडिट वैयक्तिक करदात्यांसाठी ITR 1 आणि ITR 2 फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै होती. यानंतर रिटर्न भरल्यास लेट फी द्यावी लागू शकते. तर दुसरीकडे ITR 3 आणि ITR 4 भरणाऱ्या अशा करदात्यांसाठी ज्यांच्या खात्यांचे ऑडिट आवश्यक नाही, त्यांच्यासाठी अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. ठरवून दिलेल्या वेळेत रिटर्न दाखल न केल्यास आयकर कायद्यात कलम 234F अंतर्गत 5,000 रुपयांपर्यंत लेट फी लागू शकते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. 1 ऑगस्टपासून स्पीड पोस्टसाठी नवीन वर्गवारी आणि नवीन दर लागू होणार आहेत. आधार, पॅन, पासबुक, चेकबुक, बँकिंग कागदपत्रे आणि सरकारी ओळखपत्रे आता डॉक्युमेंट्स श्रेणीत येतील. 500 ग्रॅमपर्यंतचे गैरव्यावसायिक राखीचे लिफाफे, लहान पाकिटे आणि ग्रीटिंग्स कार्ड देखील डॉक्युमेंट्स मानले जातील. बाकी सर्व सामान पार्सल श्रेणीमध्ये राहील. 6 मोठ्या शहरांमध्ये ही नवी व्यवस्था लागू होईल. किरकोळ ग्राहकांसाठी 50 ग्रॅमपर्यंतच्या स्थानिक पाकिटाचे शुल्क 38 रुपये आणि दुसऱ्या शहरात पाठवल्यास 94 रुपयांपासून सुरू होतील. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.